नमस्कार, मी हेमंत देसाई. मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपलं मनापासून स्वागत. उद्या गुढीपाडवा आहे आणि आपल्या सगळ्यांना, मॅक्स महाराष्ट्राच्या सगळ्या प्रेक्षकांना, वाचकांना मी गुढीपाडव्याच्या मनापासून शुभेच्छा देतो. अतिशय प्रसन्न दिवस असणारे उद्या आणि जे सगळं आपलं वर्ष असेल ते अतिशय उत्तमरित्या जाईल सगळ्यांना, अशा शुभेच्छा मी आपल्याला देतो. पण आज आपल्याला बोलायचं आहे ते संजय राऊतांबद्दल. आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा होता. याचं कारण असं की आज अनेक बातम्या चॅनलवरनं चालवण्यात आल्या. त्या बातम्यांचा आशय असा होता की गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याबद्दल शिवसेनेत तीव्र नाराजी आहे. ही बातमी कुठून आली तर आजच्या एका इंग्रजी दैनिकामध्ये ही बातमी प्रसिद्ध झाली की उद्धव ठाकरेच गृहमंत्र्यांवर नाराज आहेत. त्यांनी आपली नाराजी शरद पवार यांच्याजवळ व्यक्त केली आणि त्याच्यानंतर या बातम्या सकाळपासून चालू झाल्या. सकाळी अगदी लवकर, भल्या पहाटे नाही पण रोज सकाळी 9 वाजता किंवा 10 वाजता संजय राऊत हे मीडियाशी बोलत असतात हे आपल्याला माहिती आहे. आज संजय राऊत काय म्हणाले? संजय राऊत असं म्हणाले की आपल्याकडे ज्या गोष्टी होत आहेत महाराष्ट्रामध्ये त्या भारतीय जनता पक्षाकडनं नाव घेऊन किंवा नाव न घेता त्यांनी असं सांगितलं की ज्या चुकीच्या गोष्टी होत आहेत त्याचा तपास करण्याची आवश्यकता आहे. त्या बोलण्याचा आशय मी सांगतो तुम्हाला. त्यासाठी गृह खात्याने अधिक सक्षमपणे काम केलं पाहिजे. या ना त्या प्रकारे सूचकपणे ते असं सांगत होते की हे गृह खातं जे आहे ते अत्यंत कचकाऊ आहे, ते आक्रमक नाही आहे. आम्ही अनेक तक्रारी करतो पण त्या तक्रारींची दखल घेऊन ज्या पद्धतीने वेगाने कारवाई व्हायला पाहिजे, म्हणजे विरोधी पक्षाच्या नेत्यांवर असेल, कार्यकर्त्यांवर असतील, ती कारवाई होताना दिसत नाही असं ते या ना त्या प्रकारे सूचित करत होते. त्यामुळे खळबळ उडाली की संजय राऊत म्हणाले की मी गृह खात्याबद्दल एकूणच मी मुख्यमंत्र्यांशी सुद्धा चर्चा केलेली आहे आणि त्यांनी आपली नाराजी सुस्पष्टपणे एक प्रकारे किंवा सूचकपणे व्यक्त केली. त्यानंतर दिलीप वळसे पाटील हे मुख्यमंत्र्यांना भेटले. नंतर त्यांनी स्वतः पत्रकारांना संबोधित केलं आणि त्यानंतर ते म्हणाले की मी पुन्हा एकदा आज संध्याकाळी मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. हा व्हिडिओ जेव्हा रिलीज होईल तोपर्यंत ही भेटही झाली असेल. ज्येष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची सुद्धा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांशी भेट झाली. एकाच दिवसामध्ये अशा भेटीगाठी झाल्या. वळसे पाटील म्हणाले की अशा भेटीगाठी होत असतात, आमच्या तर बैठका चालूच असतात, त्यामुळे याच्यात काही विशेष नाही, प्रशासकीय कामासाठी ही बैठक झाली वगैरे वगैरे वगैरे. आणि कुठे काय आम्ही कमी पडत असू तर आम्ही त्यामध्ये दुरुस्ती करू असे वळसे पाटील म्हणाले. आणि त्यानंतर वळसे पाटलांच्या पत्रकार परिषदेनंतर म्हणजे मुख्यमंत्र्यांशी भेट झाल्यानंतर संजय राऊतांचा स्वर थोडासा खाली आला आणि त्यांनी सांगितलं की आमच्यामध्ये तिन्ही पक्षामध्ये आलबेल आहे, काहीही त्यामध्ये प्रॉब्लेम असायचं कारण नाही. विरोधी पक्षांनी त्रास करून घेऊ नये, त्यांना मानसिक त्रास झाला, त्यांच्या हृदयावरती परिणाम होऊ शकेल, तेव्हा अजून 2.5 वर्ष त्यांनी आराम करावा आणि आम्हालाही आराम करू द्यावा, आम्हालाही मी स्वतःही त्रास करून घेऊ नये आणि आम्हालाही त्रास देऊ नये, असं संजय राऊत त्यांच्या खास शैलीत म्हणाले. आणि ते असं म्हणाले की कायदेशीर मार्गाने आम्ही संबंधितांची म्हणजेच विरोधी पक्षाच्या नेत्यांची कॉलर पकडण्याचं काम करू, पण कायदेशीर मार्गाने. संजय राऊतांचं म्हणणं असं होतं किंवा असं आहे की केंद्रीय तपास यंत्रणा या अतिशय चुकीच्या पद्धतीने बेकायदेशीर मार्गाने विरोधी पक्षाच्या नेत्यांना फक्त महाराष्ट्रात नाही, पश्चिम बंगालमध्ये, झारखंडमध्ये त्रास देण्याचं काम करत आहेत, सतावण्याचं काम करत आहेत आणि याला जसंच्या तसं उत्तर देण्याची आवश्यकता आहे असं ते म्हणाले. जसंच्या तसं उत्तर देण्याची आवश्यकता आहे. संजय राऊतांची भाषा आपल्याला माहिती आहे. यापूर्वी त्यांनी अनेक प्रकारची वक्तव्ये केलीत आणि त्यावेळी वादळं उठलेली आहेत. अलीकडे आपल्याला माहिती आहे की रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे जेव्हा म्हणाले की अनेक 25 आमदार आमच्या संपर्कात आहेत असं जेव्हा ते म्हणाले, होळीच्या आगेमागेच ते म्हणाले, तेव्हा संजय राऊत असं म्हणाले की
रावसाहेब दानवे हे भांग घेतात की नाही मला माहीत नाही, किंवा भांग बहुतेक घेत नसावेत, माझे चांगले मित्र आहेत, पण ते असं कसं बोलले, अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं रावसाहेब दानव्यांबद्दल. ते असं म्हणाले. नंतर काही महिन्यांपूर्वी जेव्हा जोरात शिवसेना भाजप चालूच असतं तेव्हा संजय राऊत असं म्हणाले की आम्ही पाठीत खंजीर खुपसत नाही, थेट कोथळा बाहेर काढतो. त्यानंतर पुन्हा भाजपच्या नेत्याने हातपाय आपटले बरेच, पुन्हा त्यांनी टीका केली. मग ते म्हणाले की, आणि त्यावेळी मी तुम्हाला सांगतो की त्यावेळी एकदा चंद्रकांत दादा पाटील असं म्हणाले होते कुठल्या तरी संजय राऊतांच्या वक्तव्यानंतर, ते बाळासाहेब ठाकरे यात असते तर त्यांनी संजय राऊतांच्या थोपाडीत मारली असती, असं जहाल वक्तव्य चंद्रकांत दादांनी केलं. म्हणजे ज्या पद्धतीने ॲक्शन त्याच पद्धतीची रिॲक्शन. आता याचीही आपल्याला सवय झालेली आहे, रोज काही ना काहीतरी खमंग असं काही आपल्या कानात पडलं नाही, ऐकू आलं नाही तर आपल्याला चैन पडत नाही, अशी गोष्ट आहे. उदयनराजेंनी छत्रपतींचे वारस असल्याचा पुरावा द्यावा असंही वक्तव्य केलं होतं संजय राऊतांनी. त्यानंतर साताऱ्यापासून ठिकठिकाणी संजय राऊतांचा निषेध झाला. आम्ही तुम्हाला पाऊल ठेवून देणार नाही, पाय ठेवून देणार नाही वगैरे वगैरे सगळ्या गर्जना झाल्या. त्यानंतर त्यांनी अगदी काही दिवसांपूर्वी एक असं पत्रकार परिषदेतच एक अत्यंत वादग्रस्त शब्द उच्चारला होता. वादग्रस्त म्हणण्यापेक्षा आक्षेपार्ह शब्द उच्चारला होता, जो शब्द मी इथे उच्चारू शकत नाही. त्यानंतर समस्त महिला वर्गांनी संजय राऊतांचा निषेध केला होता. त्यानंतर संजय राऊतांनी त्याचा वेगळा अर्थ सांगितला, मला असं म्हणायचं नव्हतं वगैरे वगैरे वगैरे. एकदा संजय राऊत असं म्हणाले होते की इंदिरा गांधी या करीम लालाला, जो स्मगलर प्रसिद्ध गुन्हेगार कुविख्यात गुन्हेगार, तो केव्हाच गेला, त्या करीम लालाला नियमितपणे भेटत असत. त्यानंतर काँग्रेसमधनं संजय राऊतांचा निषेध करण्यात आला, मग त्यांना सारवासारव करावी लागली. काही महिन्यांपूर्वी आणि पुन्हा त्याने असं म्हटले की देशातील कोणत्याही पक्षाला पवारांनी संयुक्त पुरोगामी आघाडीचं म्हणजेच UPAचं, काँग्रेस प्रणित UPAचं नेतृत्व करावं असं वाटतं, असं ते म्हणाले. पूर्वी म्हणाले तेव्हा नाना पटोले म्हणाले की ज्या आघाडीमध्ये संजय राऊत तुम्ही नाही आहात त्या आघाडीचं नेतृत्व कोणी करावं हे तुम्ही कोण सांगणार. आज सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण असंच म्हणाले की आधी तुम्ही UPAमध्ये या ना, मग बोला UPAत कोण असावं, कोण नेता असावा वगैरे वगैरे. थोडक्यामध्ये संजय राऊत अशा प्रकारची वक्तव्य करण्यामध्ये पारंगत आहेत, निष्णात आहेत, आणि त्यामुळे ते सतत चर्चेचा विषय होता. पण संजय राऊत जे आज बोलले गृह खात्याबद्दल, जी त्यांनी नाराजी व्यक्त केली, ती नाराजी वेगवेगळ्या प्रकारे त्यांनी यापूर्वी व्यक्त केलेली होती. एकदा तर ते असं म्हणाले होते की मी इतकं बोलतो, मोदी सरकारला अंगावर घेतो, महाराष्ट्रातल्या देवेंद्र फडणवीसांपासून चंद्रकांतदादा पाटील यांच्यापर्यंत अनेकांच्या विरुद्ध मी सतत बोलत असतो, पण बाकीचे कोणी बोलत नाहीत. का बोलत नाही ते? ज्यावेळी युतीचं सरकार होतं, महायुतीचं सरकार म्हणजे फडणवीस सरकारामध्ये शिवसेनेचे मंत्री होते, तेव्हा देखील शिवसेनेचे जे 4-5 मंत्री होते मंत्रिमंडळात ते काहीही बोलत नव्हते. संजय राऊत एक प्रकारे असं सुचवत होते की ते थोडक्यात लाचार झालेले आहेत. आणि स्थिती अशी होती की फडणवीसांबद्दल कोणी काही, एकनाथ शिंदे असतील, दिवाकर होते, काही बोलायचे नाही. उद्धव ठाकरे बोलायचे, संजय राऊत बोलायचे, जोरात बोलत होते ते. तेव्हासुद्धा त्यांनी ती नाराजी व्यक्त केली होती की असं का होतं आहे बाबा, मीच बोलते, मीच वाईटपणा घेतोय, बाकी कोणी वाईटपणा घेत नाहीत. आणि एक भारतीय जनता पक्षाचा एक प्रखर विरोधक, आता नवा विरोधक जो आहे तो म्हणून संजय राऊतांची ही भूमिका मान्य होण्यासारखी आहे की बोलायला पाहिजे कोणीतरी. कोणीच बोलत नाही आणि मी बोलतोय, मी सगळा वाईटपणा घेतोय, मग माझ्या चौकशा होत आहेत, मला टार्गेट केलं जात आहे, असं त्यांना वाटणं स्वाभाविक आहे, त्यात काही शंका नाही. त्यांचं म्हणणं असं आहे, एक प्रकारे सगळं त्यांनी खुलासेवार सांगितलं नाही, पण ते म्हणाले की पंतप्रधानांकडे मी तक्रार केली आहे, सगळी माहिती दिली आहेत, काही पुरावे दिले आहेत, नाव न घेता त्यांनी सांगितलं.
भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या उपद्व्यापांची माहिती सगळी दिलेली आहे पंतप्रधानांना. त्यानंतर ते म्हणाले ईडीला सुद्धा मी यादी दिली आहे, पुरावे दिलेले आहेत, पण काहीही कारवाई होत नाही असं ते म्हणाले. त्यानंतर मागच्या पत्रकार परिषदेत ते एकदा म्हणाले होते, जी पत्रकार परिषद त्यांची गाजली, की त्यामध्ये ते काय नवे आरोप करणार, अत्यंत खळबळजनक आरोप करणार आहेत. आणि ते असं म्हणाले होते की पिता पुत्र म्हणजे किरीट सोमय्या पिता पुत्र तुरुंगात जातील असे पुरावे ते सादर करणार होते. पण त्या पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा ते असं म्हणाले की मी ही माहिती महाराष्ट्रातल्या आर्थिक गुन्हे विभागाला दिलेली आहे, अँटी करप्शनसारख्या यंत्रणात आपल्याकडे क्राईम ब्रँच आहे, आपल्याकडे गृह खातं आहेच आपल्याकडे, पण काहीच पुढे घडलेलं नाही. अनेक तक्रारी त्यांनी केलेल्या आहेत भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांबद्दल, पण त्याबद्दल पुढे काहीच घडताना दिसत नाही किंवा वेग येत नाही चौकशीला, तपासाला. आता बघा आपण की नारायण राणे आणि त्यांच्या मुलांबद्दल ज्या ज्या तक्रारी झाल्या, आता नारायण राणेच्या बंगल्याबद्दल काय झालं पुढे त्याचं, की एक प्रकारे सरकारला बचावात्मक पवित्र्यात यायला लागलं. कशामुळे यायला लागलं, की एक तर असं आहे की हे पालिकेच्या अधीन असेल, नोटीस देणं वगैरे, ते नीट काम केलं गेलं नाही असंही संजय राऊतांना म्हणायचं असू शकेल. हे बंगल्याचं प्रकरण. पण दुसरं जे नितेश राणेंचं प्रकरण आहे, जे हल्ल्याचं प्रकरण आहे, त्याच्यामध्ये पोलिसांनी व्यवस्थित पुरावे गोळा करून जलद गतीने कारवाई करणं जे अपेक्षित होतं ते अजून घडलं नाही. नितेश राणेंना जामीन मिळाला. नारायण राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्यांनाही जामीन मिळाला. उलट न्यायालयाच्या चपराकी आणि थपडा खावे लागतात सतत सरकारला. आणि हे कदाचित पोलिसांच्या अकार्यक्षमतेमुळे होते की काय असं संजय राऊतांना सुचवायचं असावं. आणि जर ईडीसारख्या यंत्रणा, इन्कम टॅक्ससारख्या यंत्रणा अशा कारवाई करत असतील तर आपण काय करतोय? आपण हातावर हात धरून बसलोय का? शिवसेनेचा स्वभाव जो आहे तो आरेला कार्य करण्याचा आहे. पण हे तीन जे पक्ष एकत्र आले त्या प्रत्येकाचा स्वभाव वेगळा आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस केव्हा चवताळून उठली? जेव्हा शरद पवारांना ईडीची नोटीस आली तेव्हा सगळे रस्त्यावरती आले. नवाब मलिकांच्या वेळी सुद्धा आले, पण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वेळी अत्यंत आक्रमक होते. अनिल देशमुखांच्या वेळी सुद्धा एवढी रिॲक्शन राष्ट्रवादीकडनं झाली नाही. नवाब मलिकांच्या वेळी सुद्धा जी काही ॲक्शन झाली त्यानंतर थोडं थंडावलेलं आहे. नवाब मलिकांच्या बाजूने उभं राहण्याची भूमिका थोडीशी पातळ झालेली आहे बघा. आपण लक्षात घ्या हा बारकावा सगळा. काल काय झालं की ईडीने नाना पटोले यांचे जे वकील आहेत त्या सतीश उके त्यांच्या घरावरती छापा टाकला आणि त्यांना अटक केली. ती अटक कुठल्या प्रकरणात होती तर ते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिज्ञापत्रामध्ये काही चुकीची माहिती दिली असा आरोप करून सतीश उके न्यायालयात गेले होते. चंद्रकांत बावनकुळे यांचं एक प्रकरण त्यांनी काढलं होतं, त्यामध्ये ती केस ते लढवत होते. नाना पटोले यांची केस जी रश्मी शुक्लांच्या विरोधातली की माझा फोन टॅप झाला ती केस सतीश उके लढवत होते. नितीन गडकरींच्या विरोधातली काही एक केस होती ती सुद्धा ते लढवत होते. अशा वेळी सतीश उके यांच्यावर दबाव आणणं, त्यांना एक प्रकारे एका धमकी देणं मी म्हणणार नाही, एक प्रकारे त्यांच्यावरती प्रेशर आणणं हाच प्रकार आहे. हा असं स्पष्ट असं याच्यातनं दिसतं आहे आपल्याला. त्यांच्यावरती काही आरोप करण्यात आले आहेत. पण यासंबंधी आज प्रश्न विचारला जेव्हा अजितदादा पवारांना, तेव्हा अजितदादा काय म्हणाले की याच्याबद्दल मी काही नो कॉमेंट्स असं म्हणा, मी काही बोलणार नाही. आता महाराष्ट्रामध्ये म्हणजे आता काँग्रेस हा मित्रपक्ष आहे. नाना पटोले प्रदेशाध्यक्ष आहेत काँग्रेस, त्यांच्या जवळचा माणूस त्यांचा वकील, त्याच्यावर जेव्हा कारवाई ती राजकीय कारवाई आहे असं स्पष्ट दिसतंय ना आपल्याला.
अशा प्रकारे वकिलांवरती कारवाया करणं, तुम्ही बघा की अशा प्रकारच्या कारवाया आत्तापर्यंत कधी झालेल्या नव्हत्या. म्हणजे मध्यंतरी शरद पवार जे म्हणाले होते की ईडी हे काय आहे हेच लोकांना माहीत होतं, ते आत्ता माहिती झालं असं शरद पवार म्हणाले. पण अशा प्रकारे जेव्हा सतीश उकेंवरती कारवाई होते तेव्हा अजितदादा म्हणतात की नो कमेंट्स. आणि त्यांचा एकूण पवित्र असा असतो की मी प्रशासनामध्ये लक्ष घालणार, मी माझ्या कामात लक्ष घालणार, माझी जबाबदारी मी बघणार, बाकीचं जे काय ते श्रेष्ठी बघते. पण राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाचे नेते आहेत ते. काँग्रेस हा त्यांचा मित्रपक्ष आहे आणि UPAचं नेतृत्व कोणी करायचं याच्यावरनं चर्चा चालू आहे सध्या. शरद पवारांच्याकडे ते नेतृत्व असावं असा ठराव राष्ट्रवादी युवक काँग्रेसने केला आहे. एवढं सगळं असताना या UPAचं नेतृत्व आत्ता तरी काँग्रेसकडे, त्यांच्या नेत्याच्या जवळच्या माणसाच्या व रेड पडणं, त्यांना अटक होणं सतीश उकेंना, त्याच्यावर काही बोलणार नाही तुम्ही. हा काय प्रकार आहे असा प्रश्न लोक विचारणार. दुसरी गोष्ट अशी आहे की बघा, दिलीप वळसे पाटील यांच्याबद्दल देवेंद्र फडणवीस काय म्हणाले जेव्हा त्यांचा तो पेन ड्राईव्ह बॉम्ब, नंतर ते विशेष सरकारी वकील गिरीश महाजनांना कसं त्यांच्याविरुद्ध षडयंत्र रचण्यात आले वगैरे जे काही आरोप विधिमंडळात विधानसभेमध्ये करण्यात आले देवेंद्र फडणवीसांनी. आणि त्यानंतर ती प्रकरणं आणखीन प्रकरणं घेऊन दिलीप वळसे पाटलांनी जेव्हा उत्तर दिले त्या सगळ्यांना, त्या उत्तरानंतर जेव्हा देवेंद्रजी बोलण्यास सुटले, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, ते असं म्हणाले दिलीपराव तुम्ही हिट विकेटवर आहात पण तुम्ही चांगलं खेळताय, चांगलं खेळलात असं त्यांचं कौतुक केलं देवेंद्रजींनी. खुद्द दिलीप वळसे पाटील यांनी, गृहमंत्र्यांनी, जेव्हा देवेंद्रजींना नोटीस देण्यात आली आणि देवेंद्रजींनी एकदम त्याचा ड्रामा तयार केला की मला पोलीस स्थानकात बोलवण्यात येते आणि हे मला कुठेतरी गोवण्याचा प्रयत्न आहे वगैरे 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 सगळं मीडियाला बोलून त्यांनी तो ड्रामा केला. त्यानंतर मग थोडासा संयमाची किंवा थोडी सॉफ्ट भूमिका घेत दिलीप वळसे पाटील यांनी मग तडजोड केली एक प्रकारे की पोलिसांनाच तिथे पाठवलं त्यांच्या घरी जबाब घेण्यासाठी. कारण बाहेर जर पोलीस ठाण्यामध्ये झालं असतं तर ते सगळे BJPवाले जमलेले असते आणि त्यांनी त्याचं नाटक केलं असतं की बघा देवेंद्र फडणवीस एक पवित्र काम करत आहे भ्रष्टाचार निर्मूलनाचं आणि बघा तुम्ही हे लोक काय करत आहेत, त्यांनाच अडकवण्याचा प्रयत्न करतात असं त्यांनी नाटक केलं असतं. पण मग देवेंद्रजींना पोलीस ठाण्यामध्ये बोलवण्याची कारण काय होतं, मग ती चूक का केली. आता शिवसेनेच्या गोटातनं असं बोललं जात आहे की तुम्ही माघार कशाला, तुम्ही या दबावाखाली का आलात, तुम्ही त्यांना पोलीस ठाण्यामध्येच बोलवायला पाहिजे होतं आणि त्यात काही चूक नाही. मग वळसे पाटलांनी ही सॉफ्ट भूमिका का घेतली असा प्रश्न आहे. आणि वळसे पाटलांनी अशी आक्रमक भूमिका घेतली पाहिजे आणि खंबीरपणे बोललं पाहिजे त्याच्याबद्दल. आणि या लोकांच्या म्हणजे प्रवीण दरेकर असोत किंवा नारायण राणे असोत किंवा नितेश राणे असोत किंवा बाकी मनोज कंबोज असोत, या लोकांच्या मागे हात धुवून लागलं पाहिजे अशी कदाचित शिवसेना नेत्यांची भूमिका असावी. कारण बघा, वाघ म्हटला तरी खातो आणि वाघोमा म्हटलं तरी खातो अशी स्थिती आहे भाजपची. म्हणजे भाजपच्या मोदी आणि शहांबद्दल काही महिने उद्धव ठाकरे आणि अगदी संजय राऊत खूप त्यांच्याबद्दल आदर दाखवत होते, खूप प्रेम व्यक्त करत होते. त्यांची भूमिका स्ट्रॅटेजी काय होती की राज्यातल्या भाजपच्या नेत्यांच्यावर तुफान टीका करायची आणि केंद्राच्या नेत्यांना सांभाळून घ्यायचा. त्याचा काही उपयोग होताना दिसत नाही. या चौकशा मागे चालूच आहेत. अनिल देशमुख तुरुंगात आहेत, नवाब मलिक तुरुंगात आहेत, एका मंत्र्याला शिवसेनेचा राजीनामा द्यायला लागला भलत्याच भानगडीमध्ये. आणि आता बघा वेगवेगळ्या लोकांच्यावरती छापे पडत आहेत. मी केंद्रीय यंत्रणा माघार घ्यायला तयार नाही आहेत कुठल्याही प्रकारे. मग असंच असेल तर आपणही त्याला उत्तर दिलं पाहिजे असं शिवसेनेचं म्हणणं आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेसची एकूण आत्तापर्यंतची पद्धत काय आहे की राष्ट्रवादी काँग्रेस हा सत्तेच्या सहाय्याने चालणारा पक्ष आहे. तो काय रस्त्यावरती जबरदस्त आंदोलन करणारा
संघर्ष करणारा असा पक्ष नाही आहे. सत्तेच्या मदतीने, सत्तेच्या बरोबर राहून, सत्तेत राहूनच तो पक्ष वाढलेला आहे. शरद पवारसुद्धा मोदीजींवर टीका करतात, शहांवर टीका करतात, पण जोरदार टीका क्वचितच करतात. ती त्यांची पद्धतच नाही आहे. वळसे पाटील तर अजिबातच नाही. वळसे पाटील हे जंटलमन आहेत असे उद्गार चंद्रकांत दादा पाटील यांनी आजच काढले, आज का काल काढले. ते वळसे पाटलांचं कौतुक करतात हे लोक, अजितदादांचं कौतुक करतात. अजितदादांचा उरक किती आहे कामाचा, किती काम करतात ते, अशा प्रकारे त्यांचं कौतुक करतात. आता हे कौतुक हे लोक का करतात हे माहीत नाही. अजितदादा म्हणतात की आपण संयमाने वागलं पाहिजे. मी जेव्हा जेव्हा संघर्ष झाला, मी अगदी देवेंद्रजींचा प्रश्न असेल, कुठलाही प्रश्न असेल, तेव्हा दोन्ही बाजूनी संयमाने वागलं पाहिजे असं अजितदादा म्हणाले. जेव्हा देवेंद्र फडणवीस यांना नोटीस देण्यात आली होती तेव्हासुद्धा ते असं म्हणाले होते अजितदादा. कदाचित या गोष्टी या शिवसेनेला, उद्धव ठाकरेंना कदाचित आवडत नसेल. कारण उद्धव ठाकरे विधानसभेमध्ये कसं बोलले होते बघा, वाटल्यास मला अटक करा, मी तुरुंगात जायला तयार आहे, मी तुरुंगात यायला तयार आहे, पण कुटुंबियांना याच्यामध्ये ओढू नका असं उद्धवजी म्हणाले होते. आणि उद्धवजींनी विधिमंडळात त्यांच्या पद्धतीप्रमाणे तुफान बॅटिंग केली होती त्यांच्या पद्धतीने. मी त्यावेळी व्हिडिओ केला होता की देवेंद्रजींनी जे मुद्दे उपस्थित केले त्याला उद्धवजींनी उत्तर दिलं नाही, पण तरीसुद्धा त्यांनी बॅटिंग तुफान केली होती. पॉलिटिकल सगळं भाषण केलं होतं, भावनात्मक असं भाषण केलं होतं, सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला होता. पण आता बघा, ही आता स्थिती अशी आहे की जवळजवळ 2.5 वर्ष या सरकारला होत आलेलं आहे. आणि दिलीप वळसे पाटील काय, मी दिलीप वळसे पाटलांवरती प्रेशर विरोधी पक्षाचं नाही आहे फक्त. हे दिलीप वळसे पाटील यांचा स्वभाव ते सुसज्ज आहेत, अत्यंत सुसंस्कृत आहेत, अभ्यासू आहेत. विधानसभा अध्यक्ष म्हणून त्यांची कामगिरी उत्तम होती. ऊर्जा खातं, अर्थ खातं अतिशय कार्यक्षमपणे त्यांनी सांभाळलं होतं. पण त्यांचा स्वभावच आक्रमक नाही आहे. ते मीडियाशी सुद्धा नाईलाजाने बोलतात, म्हणजे त्यांना फारसं बोलायचं नसतं. नसलेले मीडियावाले नाही आले तर बरं असं त्यांना वाटतं, कुठेतरी कुठच्याही कॉन्ट्रोवर्सीत पडायचं नाही त्यांना. देवेंद्रजींना जेव्हा देवेंद्रजींकडे पोलीस गेले माहिती घेण्यासाठी, आता ही प्रकरणं जी आहेत, फोन टॅपिंगचं प्रकरण हे गंभीर प्रकरण आहे. आणि आता साधं सतीश हुक्यांचं प्रकरण, हे कोण करते हे सगळं मागे? उघड आहे ना, देवेंद्र फडणवीस करतायत. हे सुडाचं राजकारण चालू आहे आणि संपूर्ण याचं जे काय स्क्रिप्ट आहे, पटकथा आहे, ती फडणवीस जी लिहित आहेत. तपास यंत्रणांची त्यांचं व्यवस्थित कोऑर्डिनेशन आहे. त्या पद्धतीने मी महाराष्ट्रातले फडणवीस असतील, सोमय्या असतील आणि केंद्रीय तपास यंत्रणा अत्यंत समन्वयाने काम करत आहेत, पद्धतशीरपणे सूड घेत आहेत. पण ते कोणाला टार्गेट करत नाहीत. आता बघा, अजितदादांच्या जरंडेश्वरवर कारवाई झाली, सगळी मालमत्ता जप्त झाल्यानंतर अजितदादा एकदमच थंड पडले. ते काही बोलायलाच तयार नाहीत. कशाला भानगडच नको म्हणतात. राष्ट्रवादीचे अत्यंत आक्रमक ते जितेंद्र आव्हाड किती आता मवाळ पद्धतीने बोलतात. नाहीतर भारतीय जनता पक्ष, मोदी, शहा, देवेंद्रजी यांच्यावरती तुटून पडायचे, ते आता कुठे तुटून पडतात? नाही पडत. जयंतराव पाटील प्रदेशाध्यक्ष आहेत, तेही अतिशय सॉफ्टली बोलत असतात, बोलतात पण आक्रमकपणे बोलत नाहीत. ते जसे काँग्रेसचे नाना पटोले बोलतात किंवा शिवसेनेचे संजय राऊत बोलतात, तसे आक्रमकपणे बोलणारे नेते नाहीत. काँग्रेसकडे सुद्धा नाहीत. काँग्रेसकडे अशोकराव चव्हाण हे तर जोरदार पद्धतीने ठोकून काढत नाहीत केंद्रीय यंत्रणांना. कारण तुम्हाला माहिती असेल की तिकडे सुद्धा अशा तपास यंत्रणांचा एकूण दबाव आणण्याचा प्रयत्न नांदेडलाही झाला होता, आपल्याला आठवत असेल. जे लोक बोलायला लागले त्यांना शांत करण्याची व्यवस्था यांच्याकडे आहे. आता बघा, सुधीर भाऊ काय म्हणाले? सुधीर भाऊ असं म्हणाले की शिवसेनेची इच्छा आहे की गृह खातं आपल्याकडे असावं आणि राष्ट्रवादीला वाटते की आपल्याकडे मुख्यमंत्रीपद असावं. अशी अदलाबदल होण्याची शक्यता आहे. तेव्हा संजय राऊत काय म्हणाले
की आमच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये कोणाकडे काय असेल याची पंचायत तुम्ही कशाला करता? बरोबर आहे मुद्दा. पण संजय राऊतांना हे सांगायला पाहिजे की मग UPAमध्ये कोण असावं कोण नसावं, नेता कोण असावं याची पंचायत तुम्ही कशाला करता? असा प्रश्न कोणी सहज करेल ना. ते जाऊ दे, तो मुद्दा नाही. पण मुद्दा असा आहे की ज्या पद्धतीने दिलीप वळसे पाटलांकडनं अपेक्षा होती तसं काम होताना दिसत नाही आहे. माझं काय म्हणणं आहे की दिलीप वळसे पाटलांना तुम्ही जेव्हा तिथे नेमलं तेव्हा परिस्थिती काय होती की गृह खातं अत्यंत बदनाम झालं होतं. वसुलीचं रॅकेट चालू आहे अशा प्रकारचे आरोप होत होते. आणि म्हणून एका अत्यंत सभ्य सुसंस्कृत आणि कुठल्याही भानगडीत वादात न पडणारा माणूस त्या पदावरती नेमण्यात आला. वळसे पाटलांना जेव्हा गृह खातं तुम्ही दिलं तेव्हाच तुम्हाला माहिती असायला पाहिजे होतं की हे असं काहीही करणार नाहीत. म्हणजे अरेला कारे असं करणार नाहीत. ते कुठलीही कारवाई जी असेल ती कायदेशीर पद्धतीने ते करतील, नियमबाह्य पद्धतीने काही करणार नाहीत. आता शिवसेनेचे नेते मंडळी म्हणतात की आम्ही कायदेशीर पद्धतीने स्कॉलर पकडू. तसं नाही आहे. म्हणायचं एक आहे आणि सुचवायचं वेगळं आहे. हाही एक भाग आहे. एक गोष्ट अशी आहे की दिलीप वळसेंनी जर उद्या गृहमंत्र्यांनी जर अशी काही कारवाई केली, जर थोडीशी ज्याला आतताई म्हणू आपण किंवा चौकटी बाहेर जाणारी कारवाई असेल तर उद्या तेच गोत्यात येऊ शकतात. केंद्रातल्या तपास यंत्रणा इतक्या आक्रमक आहेत, केंद्र सरकार इतक्या आक्रमक आहेत, हे काही लोक इतके सुडाने पेटलेले आहेत भाजपमधले की आपल्याला सरकारमधनं संधी असून आपल्याला सरकार स्थापन करता आलं नाही, शिवसेनेत दगा दिला वगैरे म्हणून इतके संतापलेले आहेत ते की ते कितीही टोकाला जातील. आणि ते दिसतंच आपल्याला ज्या पद्धतीने तपास यंत्रणेचा वापर होतो म्हणून. त्यामुळे सगळे घाबरलेले आहेत. काँग्रेसवाले असतील, राष्ट्रवादीवाले असतील आणि शिवसेनेचे काही नेते. प्रताप सरनाईक बघा, जोरात बोलणारी अनिल परबसुद्धा त्यांचा आवाज थोडा कमी झालेला आहे. म्हणजे या तपास यंत्रणांच्यामुळे पद्धतशीरपणे उपयोग होतो. पण तीन पक्षांचा स्वभाव वेगवेगळा आहे आणि ते एकत्र आलेले आहेत. आता तुम्हाला जर आक्रमकपणे कारवाया करायची असतील तर शिवसेनेने स्वतः हे काम जर पत्करलं होतं. शिवसेनेचा असं झालं की शिवसेनेचा गृहमंत्री झाला आणि त्यांनी बेदरकारपणे अशा दणादण कारवाया सुरू केल्या. म्हणजे ज्या प्रवीण दरेकर असतील किंवा काही जे असतील बाकीचे लोक ज्यांच्यावर कारवाया आवश्यक आहेत, होण्यासारख्या आहेत, त्या झाल्या पाहिजेत, त्या लॉजिकल एंडपर्यंत नेल्या पाहिजेत त्या. आणि तुम्ही नीट पुरावे गोळा केले नाहीत तर न्यायालयाच्या थापडा बसतात. ते तर व्हायलाच पाहिजे. त्यात काही हे नाही, त्यात घाबरण्याचं कारण नाही. वळसे पाटीलांनी अप्रत्यक्षपणे कबूल केले की जर काही कामात कमी असेल तर त्यामध्ये सुधारण्याचा मी प्रयत्न करेन. पण प्रश्न आहे केवळ करणं नाही आणि बोलणंसुद्धा. वळसे पाटलांचा तो स्वभाव नाही आणि ते त्या भानगडीत पडणार नको भाऊ आपल्याला काही. मी अनिल देशमुखांचं उदाहरण समोर आहे. मग अशा वेळी शिवसेनेकडे जर गृह खातं आलं तर शिवसेनेला विचार करायला लागेल कोण गृह खातं सांभाळेल. आणि जर जो कोणी शिवसेनेचा गृहमंत्री होईल त्यांनी जर अशा प्रकारचं काही काम केलं की जे केंद्र सरकारच्या डोळ्यामध्ये खटकण्यासारखं काही असेल तर त्याला त्या गृहमंत्र्यांना जो असेल त्याला त्याचा त्रास होणार हे आता स्पष्ट आहे. म्हणजे असा खमक्या गृहमंत्री शोधायला लागेल शिवसेनेला सुद्धा. हे होणार नाही, हे काहीच होणार नाही. म्हणजे आता चंद्रकांत दादा पाटील तर सारखंच म्हणतात ना, म्हणजे की हे सरकार धोक्यात आहे, हे सरकार चाललेलं आहे, अमुक तमुक. सुधीर भाऊचा म्हणाले तर राष्ट्रपती राजवट येणार वगैरे. पण ही जी अदलाबदल होणार आहे तर सुधीर भाऊंना काय सुचवायचं आहे की मुख्यमंत्री कोण होणार. मग त्यांना असं म्हणायचं अजितदादा होणार आहेत. अजितदादांनी मुख्यमंत्री व्हावं अशीही त्यांची इच्छा असू शकेल. कारण अजितदादा आणि सुधीर भाऊ असतील, देवेंद्रजी, संबंध उत्तम आहेत, चालू अत्यंत उत्तम संबंध आहेत. वळसे पाटील आणि देवेंद्रजी, वळसे पाटील आणि चंद्रकांत दादा या सगळ्यांचे संबंध अतिशय चांगले आहेत. पण ज्या नेत्यांबद्दल विरोधी पक्षातले लोक जे प्रेम व्यक्त करत आहेत, हे वळसे पाटील असतील, अजितदादा असतील किंवा अन्य नेते असतील जे कुठल्याही भानगडीत फारसे पडत नाहीत, त्यांच्या मूस पुढे काय असतील
म्हणजे राष्ट्रवादीमध्ये जर उद्या फूट पडली तर त्यापैकी कोण भाजपकडे जाणार असतील याचा आपण अंदाज बांधू शकतो. तानाजी सावंत कशा पद्धतीने बोलले बघा आपण. म्हणजे भारतीय जनता पक्ष कोणाकोणाला फोडण्याचा प्रयत्न करू शकते याचा आपण अंदाज घेऊ शकतो. याच्यामधनं सहजपणे अंदाज घेऊ शकतो याचा. पण आज परिस्थिती अशी आहे की महाराष्ट्रातलं वातावरण एकदमच बिघडून गेलेलं आहे आणि ज्या पद्धतीने मवियामध्ये खदखद सुरू आहे. मी मवियामध्ये राष्ट्रवादीचा संपूर्ण वचक आहे, दरार आहे. अजितदादांचा बाकी दोन्ही पक्षांना अक्षरशः कोपऱ्यात ढकललेले आहे अशी भावना आहे. काँग्रेसमध्ये काँग्रेसचे मंत्री आमची कामं करत नाहीत असे काँग्रेसवाले म्हणत आहेत. काँग्रेसचेच आमदार जाहीरपणे असं वक्तव्य करत आहेत आणि संजय राऊत जाहीरपणे गृह खात्याबद्दल नाराजी व्यक्त करत आहेत. आता गृह खात्याने जर संजय राऊतांच्या पद्धतीप्रमाणे अत्यंत सक्षमपणे काम करायचं ठरवलं समजा तर त्याची काउंटर रिॲक्शन येणार. भारतीय जनता पक्षाकडनं काउंटर रिॲक्शन येणार. यांनी एक तपास सुरू केला तर ते दुसरा तपास सुरू करतील आणि हा सिलसिला चालू राहणार आहे. यामध्ये होतंय काय की पोलीस खातं जे आहे पोलीस खात्याचा वापर केला जातो आहे कधी भाजपकडनं. आता बघा रश्मी शुक्ला IBच्या प्रमुख होत्या, पुण्याच्या पोलीस कमिशनर होत्या, IBच्या प्रमुख होत्या. रश्मी शुक्लांकडनं काय काय कामं करून घेण्यात आली आणि ती भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालच्या सरकारने करून घेतली होती अशी माहिती पुढे येते. आणि हे प्रकरण जे आहे ते टोकापर्यंत नेण्याची आवश्यकता आहे. हे कोणी केलं हे अतिशय गंभीर गुन्हा आहे. जर हे फोन टॅपिंगचं प्रकरण 2 टप्प्यात मग एकीकडे बच्चू कडू असतील, संजय काकडे असतील, नाना पटोले असतील यांचे फोन टॅप करणं, दुसरीकडे संजय राऊत, शरद पवार, उद्धव ठाकरे यांचे फोन जेव्हा सत्तांतराचा खेळ चालू होता 2.25 वर्षापूर्वी फोन टॅप हे अतिशय गंभीर प्रकरण आहे ते. आणि हे ज्या कोणी केलं असेल हे. आणि दुसरं म्हणजे नवाब मलिकांचं जे काय असेल व्यवहार वादग्रस्त त्यांना काय व्हायचे असेल ते शिक्षा त्याचं काही समर्थन करण्याचं कारण नाही. पण तुमचं सरकार असताना तुम्ही नवाब मलिकांवर काही कारवाई केली नाही. जुनं प्रकरण उकरून काढलं का तर नवाब मलिकांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले होते हे ज्यामध्ये फडणवीसांच्या कुटुंबियाचा समावेश होता त्या NGOबद्दल. तेव्हा त्यांच्यावरती कारवाई करण्यात आली. नानाभाऊ पटोले यांनी सुद्धा जेव्हा देवेंद्र फडणवीस असतील, बावनकुळे असतील यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांच्या वकिलावरती या प्रकारची कारवाई झाली. म्हणजे तुम्ही जर अंगावर आमच्या आलात तर आम्ही तुम्हाला शिंगावर घेऊ असं आता भारतीय जनता पक्षाची पद्धत आहे. आणि हे सरकार फक्त महावसुली करतं आहे. आम्ही मात्र धुतल्या तांदूळासारखे आम्ही अत्यंत स्वच्छ माणसं आहोत, पवित्र माणसं आहोत असं भारतीय जनता पक्षाला दाखवण्याचा प्रयत्न आहे. पण याच्यामध्ये बळी कोण जाते की पोलीस बळी जात आहेत. संजय पांडे यांच्यासारखा अत्यंत कार्यक्षम अधिकारी आहेत, काही महिनेच आहेत आता, ते कायद्याप्रमाणे चालणारे अतिशय लोकाभिमुख अशा प्रकारचे निर्णय एका पाठोपाठ एक ते घेत आहेत. पण दोन्ही बाजूंनी जर दबाव असेल मग हे पोलीस हे बघा हे काय आहे की जे IPS आहेत, सनदी अधिकारी पोलीस IPS पोलीस अधिकारी त्यांचा प्रॉब्लेम असा आहे की त्यांना केंद्रीय गृह खात्याच्याकडे सुद्धा डोळे ठेवून काम करावं लागतं. कारण त्यांना त्रास होऊ शकतो. उद्या त्यांनी जर महाविकास आघाडी सरकारच्या तालावर नाचायला सुरुवात केली तर त्यांची नजर वाकडी होईल, ते यांच्या मागे हात धुवून लागतील. आणि उद्या त्यांनी केंद्रीय नेतृत्वाकडे बघून मग उद्या त्यांचा काही संताप व्हायला नको म्हणून जर काम सुरू केलं तर महाविकास आघाडीवाले चिडतील आणि ते दबाव आणते. इकडनं शिवसेनेचा दबाव असेल किंवा तुम्ही चौकशा करा, या करा चौकशा, त्या करा चौकशा. दोन्ही बाजूनी त्यांची पंचायत आहे. यामध्ये म्हणजे दोन्ही या सगळ्या पक्षांच्या या सगळ्या कामामुळे काय होते, पोलीस खातं बदनाम होतं आहे. आपलं पोलीस खात्याचा गैरवापर केला जातो आहे आणि
सगळ्या तपास यंत्रणांचा पूर्णपणे केंद्र सरकारकडनं गैरवापर होतो आहे आणि उद्या महाराष्ट्राच्या सरकारकडनं सुद्धा गैरवापर होता कामा नये. संजय राऊत जो म्हणतायत की कायदेशीर मार्गाने मी कॉलर धरणार आहे. कायदेशीर मार्गाने कॉलर तुम्ही आत्तापर्यंत तशी धरली नव्हती. म्हणजे बघा, अर्णब गोस्वामी यांच्यावरची कारवाई, कंगना राणावतच्यावरची कारवाई जी काही झाली सगळी गृहखात्यापासून म्हणजे कधी पालिका याच्यातर्फे असेल की दुसऱ्या यंत्रणांतर्फे असेल, त्यावेळी न्यायालयाने ताशेरे मारले होते. म्हणजे तुम्ही कशा पद्धतीने कारवाया केल्या हे लक्षात घ्या तुम्ही. आता अशी गोष्ट आहे की महाविकास आघाडी सरकारला रूटीन आपली कामं करायची आहेत. आपल्या लोकांच्या सेवेची कामं करायची आहेत. त्याच्याऐवजी दुसरीकडे सगळं लक्ष वेधलं जात आहे. आणि म्हणून संजय राऊत जे म्हणत आहेत त्यांच्या मुद्द्यामध्ये काही तथ्य असं नाही असं मी म्हणत नाही. पण संजय राऊत जो आग्रह धरत आहेत की जे अत्यंत आक्रमक व्हा, जर पोलीस अधिकारी आक्रमक झाले तर त्यांच्या मागे हे सरकार, महाविकास आघाडी सरकार उभं राहणार आहे का? संजय राऊतांचा हा हल्ला केवळ गृहमंत्र्यांवर नाही आहे, त्यांचा गृह खात्यावरती एकूण पोलीस अधिकाऱ्यांवरती आहे. आणि त्यामुळे जर त्या लोकांनी कामं केली नाहीत तर मग संजय राऊतांनी जे केलेले वेगवेगळे आरोप आहेत, किरीट सोमय्या असतील, तो हरियाणाचा एक कोण होता माणूस जो ईडीच्या मध्ये ईडी आणि त्यांचं काही ते रॅकेट आहे असा त्यांनी आरोप केला होता, जे अनेक आरोप केले होते, त्या आरोपाचं काय होणार हा खरा प्रश्न आहे. माझं असं म्हणणं आहे की संजय राऊतांच्याकडे खरोखरी चांगले पुरावे असतील, सज्जड पुरावे असतील, तर त्यांनी जर त्यांच्याकडे अगदी म्हणजे त्यांना काही शंका नसेल तर त्यांनी न्यायालयात जाऊन याचिका सुद्धा करता येईल. तुम्हाला ईडीच्या विरोधात याचिका करा. नुसत्या पत्रकार परिषदा घेण्यापेक्षा ईडीच्या विरुद्ध याचिका करा ना तुम्ही, की ईडीने हा सगळ्या आपल्या पोलीस फोर्स सगळ्या यंत्रणांचा गैरवापर केला आहे किंवा बाकी यंत्रणा असेल, NIA असेल. नवाब मलिकांनी अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने आरोप केले NCBवरती आणि नंतर समीर वानखेडेंना बघा त्यांची ट्रान्सफरच झाली. नवाब मलिक आत्ता तुरुंगात असले तरी त्यांनी हे करून दाखवलं होतं. संजय राऊतांच्या त्या आरोपानंतर भारतीय जनता पक्ष बचावाच्या पवित्रात अजिबात न जाता उलट अधिक आक्रमक झाला आहे. त्यामुळे आरेला कारे जरूर करा, शर्टाची कॉलर जरूर धरा, पण तुमच्याकडे नक्की माहिती असली पाहिजे, काहीतरी कॉन्क्रीट माहिती असली पाहिजे. उगाचच नुसते बोचकारे काढण्यामध्ये काही अर्थ नाही. उगाचच रोज सकाळी उठून बोलण्यामध्ये काही अर्थ नाही आहे त्याच्यामध्ये. आणि हे बरोबर आहे की संजय राऊत आक्रमक आहेत, बाकीचे लोक आक्रमक नाही आहेत, सगळे घाबरलेले आहेत. संजय राऊतांचा एक गुण आहे की ते भारतीय जनता पक्षासमोर थेटपणे उभे आहेत. जेव्हा भारतीय जनता पक्षाचे लोक ज्यांच्यावरती अटॅक करतात जोरात, ती व्यक्ती आपल्या पक्षाची व्यवस्थित सेवा करत असते. म्हणजे शिवसेनेची भूमिका, शिवसेनेचा किल्ला लढवण्याचं काम संजय राऊत व्यवस्थितपणे करतात. पण आरोप करताना मात्र अधिक अभ्यासाची आवश्यकता आहे, कागदपत्रांची आवश्यकता आहे. आणि एक प्रकारे असं म्हणता येईल शिवसेनेला एक किरीट सोमय्याची आवश्यकता आहे. शिवसेनेला तो जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत नुसतीच कॉलर धरण्याची भाषा होईल आणि संजय राऊतांची ही कॉलर ट्यून चालूच राहील, त्याच्यातनं पुढे काही निघणार नाही. तेव्हा राऊतांना माझं असं आव्हान आहे की थोडा रिसर्च करा, तुम्ही पुरावे गोळा करा आणि मग बोला. न्यायालयात जा, संबंधित अनेक यंत्रणांकडे जा आणि न्याय मागण्याचा प्रयत्न करा तुम्ही, तरच काहीतरी साध्य होईल. त्याच्याशिवाय काही होणार नाही. हा सिलसिला, हे नाटक अजून 2.5 वर्ष असंच चालू आहे. नमस्कार मित्रांनो, एवढंच सांगतो आणि इथेच थांबतो.